ही गोष्ट आहे एकी हेच बळ शिकवणारी. आपल्याला माहीतच आहे की कशा पद्धतीनं छोट्या छोट्या मुंग्यासुद्धा मोठ्या बलाढ्य प्राण्यालासुद्धा पळवून लावतात किंवा छोट्या छोट्या मधमाशासुद्धा मोठ्या अस्वलावर हल्ला करून त्याला पळवून लावतात. आपल्याला एक छोटीशी गोष्ट माहीत आहे की पक्ष्यांचा थवा कसा जमिनीवर उतरतो आणि मग दाणे खायला जातो आणि दाणे खायला सगळे दाणे खात असतानाच त्यांचे पाय त्या जाळ्यामध्ये अडकतात, सगळे ओरडायला लागतात. पण त्यामध्ये एक वृद्ध असणारा पक्षी मात्र शांत असतो. ते सगळे विचारतात काय करायचं, मग तो सांगतो की आपण सगळे मिळून उडूया, तरच आपला बचाव होऊ शकतो. आपण एकत्रित उडलो तर बचाव होईल. आणि एक दोन तीन म्हणून ते आकाशात उडतात आणि शिकाराच्या समोरच जाळ्यासह ते आकाशात उडून जातात. दूर जाऊन आपल्या मित्राला उंदीर मामाला तिथे बोलवतात. तो त्यांचं जाळं कुरतडून टाकतो आणि ते सगळे सुटतात. ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतोय, परंतु ही किती महत्त्वाची आहे की संघशक्ती. झेब्रा प्राणी कळपानं राहतात आणि मोठ्या मोठ्या प्राण्यांना सुद्धा पळवून लावतात. अगदी सिंह आला, वाघ आला तरी सुद्धा कळप एकत्र राहण्यामुळं, अक्षी डोंगरी शेळा असतील किंवा अनेक कळपानं राहणारे प्राणी असतील, पक्षी असतील, हे प्राणी पक्षी एकत्र राहून स्वतःचा बचाव करत असतात. म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, एकजूट राहिलं पाहिजे. एकी हेच बळ आहे, एकीमुळंच आपला बचाव होऊ शकतो.